संतोषराव थरथरत्या पावलांनी काठी टेकत टेकत मंदिराच्या दिशेने जात होते. मंदिर घरापासून लांब असल्यामुळे त्यांना धाप लागली, म्हणून ते समोर पार्कमध्ये असलेल्या बाकड्यावर काही वेळासाठी बसले होते आणि मोठा श्वास घेऊन विचार करत होते. अजून मंदिर लांब आहे, परंतु चालत जाईन मी, पण हारणार नाही. ते स्वतःला विश्वास देत होते. परंतु वृद्ध शरीर विश्वासावर नाही चालत ना. हळूहळू शरीर त्यांची ताकद आणि शक्ती गमावत होती. त्यात आजारपण मागे लागलेले होते. संतोषराव त्यांच्या मुलाला उदयला म्हणाले होते, उदय बेटा, मला मंदिरात घेऊन चल. खूप दिवस झाले दर्शनासाठी गेलो नाही मी. आपण लगेच दर्शन करून परत येऊ. परंतु उदयने असे सांगून टाळले की मला भरपूर कामं आहेत आणि तुम्हाला मंदिरात घेऊन जाण्याकरता माझ्याजवळ वेळ नाही. जेव्हा स्वतः तुम्हाला एकट्यांना जाता येत नाही तर कशाला जाता मंदिरामध्ये? घरातच बसायचं ना, घरीच राहायचं ना. आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तुमच्यासोबत येऊ शकेल. मला अजून कामं असतात. मुलाचे असे बहाणेबाजी ऐकून संतोषराव गप्प झाले आणि विचार करू लागले. म्हातारपण काय आलं आणि लहान सहान गोष्टींसाठी मी मुलांवर निर्भर झालो. जी मुलं नजर वर करून बघत नव्हती, आज तीच मुलं आवाज मोठा करून बोलतात माझ्याबरोबर. स्वतःच्या आईवडिलांचा अपमान करतात. फक्त आपल्यासाठीच आपल्या मुलाला उदयला वेळ नाही आहे. घरापासून मंदिर 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना 15-20 मिनिटंही देऊ शकत नाही का? आणि दररोज संध्याकाळी तर तो त्याच्या मुलासोबत वेदसोबत फिरायला आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळायला जातो. पण माझ्यासाठी वेळ नाही आहे त्याला. जवळजवळ 1-1, 2-2 तास घरी येत नाही तो दररोज 1.5-2 तासांचा वेळ त्याच्या मुलांसाठी काढतो. परंतु स्वतःच्या वडिलांसाठी त्याच्याजवळ 10 मिनिटंसुद्धा नाहीत. आम्हीसुद्धा तू जेव्हा लहान होतो तेव्हाच आम्ही तुझे प्रत्येक हट्ट पुरवले होते, जसे तू वेदचे पुरवत आहे. तुझ्या मुलासाठी तुला वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही. असे म्हणताना ते भूतकाळात हरवले आणि त्यांना आठवू लागलं, जेव्हा उदय लहान होता तेव्हा त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. तेव्हा संतोषराव आणि निर्मलाबाई शेती करत होते आणि त्यांचं शेत गावापासून 1 किलोमीटर जवळजवळ अंतरावर होतं. म्हणून संतोषराव त्यांच्या परिवारासोबत शेतातच राहत होते. त्यांच्या परिवारात त्यांच्या म्हातारे आई वडील, त्यांचे बायको व त्यांचा मुलगा उदय असे 5 जण होते. उदयला जेव्हा समजायला लागले तेव्हापासून तो संतोषरावांना रोज संध्याकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी रोज गावात घेऊन जायचा. सुदैवाने त्यांचे शेत रस्त्याच्या कडेला होते आणि गावात जाण्याकरता त्रास होत नसे. संतोषराव दिवसभर शेतात काम करून थकून जायचे अगदी आणि संध्याकाळी उदयला खांद्यावर बसवून गावात घेऊन जायचे. जेव्हा उदय शाळेत जाऊ लागला तेव्हा संतोषराव सकाळी त्याला शाळेत सोडून यायचे आणि शाळा सुटण्या अगोदर त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत हजर असायचे. परंतु ते कधी एका शब्दानेही म्हटले नव्हते की त्यांच्याजवळ वेळ नाही आहे म्हणून. त्यांना आशा होती की त्यांची परिस्थिती एक ना एक दिवस नक्कीच बदलेल म्हणून. त्यांनी दिवस रात्र काबाड कष्ट करून उदयला चांगल्या शाळेमध्ये शिकवलं. गावातल्या चांगल्या शाळेत शिकवत नव्हते म्हणून त्यांनी संतोषरावांनी त्यांचे उदयचे नाव त्यांच्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या शाळेत घातले होते आणि त्याला ने-आण करण्यासाठी सायकल विकत घेतली होती आणि सायकलला पुढच्या दांडीला उशी बांधली होती, जेणेकरून उदयला नळी टोचू नये म्हणून. संतोषराव आणि त्यांची बायको निर्मलाबाई यांनी खूप हाल अपेक्षा सहन करून उदयला शिकवले होते. उदयसुद्धा परिस्थितीचं भान ठेवून मन लावून शिकत होता. लहानपणी शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर येत असे. असेच पहिले नंबरवर येत असताना उदय मोठा झाला व त्याला मोठा झाल्यानंतर एका नामांकित कंपनीत नोकरी लागली. आता तो महिन्याला 60,000 ते 70,000 कमावत होता. हळूहळू त्याने शहरात घर घेतले आणि आईवडिलांनाही तो त्यांच्या बरोबर घेऊन शहरात आला. संतोषराव आणि निर्मलाबाई यांना तर त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. त्यांच्या परिश्रमाचं सोनं झालं असं त्यांना वाटत होतं. परंतु हे सगळं क्षणिक सुख आहे हे त्यांना कुठं माहीत होतं. संतोषराव आणि निर्मलाबाई यांनी खूप आनंदाने उदयचे लग्न लावून दिलं. परंतु नवीन सून घरात येताच त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. ती लहान सहान गोष्टींवरून निर्मलाबाई आणि संतोषराव यांच्याबरोबर वाद घालायची. वाद घालू लागली आणि उदयला या दोघांविषयी भडकवू लागली. ती तर सून आहे, परक्या घरातून आली आहे, परंतु उदय तर आपला मुलगा आहे ना, त्याला तर आपल्या कष्टांची जाणीव असायला हवी. परंतु आपलं नशीबच खराब असे म्हणत खूप प्रयत्न करून संतोषराव शेवटी बाकावरून उठले
सगळा विचार करून थकले ते आणि बाकावरून उठले आणि हळूहळू कसेबसे मंदिरात पोहोचले. दर्शन झाल्यावर ते जेव्हा काठी टेकत टेकत मंदिराच्या पायऱ्या उतरत होते तेव्हा त्यांना पडण्याची भीती वाटत होती, कारण यावेळेस ते जास्तच अशक्त झाले होते. त्यांना या अवस्थेत बघून एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली आणि त्यांनी संतोषरावांचा हात धरून त्यांना खाली घेऊन आला तो आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारला व त्याच्या गाडीवरून संतोषराव यांना त्यांच्या घरासमोर सोडले. तेव्हा संतोषराव मनातल्या मनात म्हणाले, मनात श्रद्धा असायला हवी, मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतोच. जय हरी कृष्ण राम हरे गोपाल असे म्हणत त्यांनी डोरबेल वाजवली तर दरवाजा निर्मला देवी यांनी उघडला. आत्ता होत नाही तर दररोज घरी येता येत नाही किंवा होत नाही तर मंदिरात दररोज का जाता? कुठे पडले तर किती महागात पडेल. मी तर जात नाही आता मंदिरात. घरात बसूनच देवाची प्रार्थना करता येते. गुडघेदुखी असल्यामुळे चालता पण येत नाही. निर्मला, जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी जाईल मंदिरात. आणि दररोज कुठे जातो? 15 दिवस झाले होते मी घरात नाही बसून राहू शकत. बरं, आता हे सर्व सोडा, नाश्ता आणून दे मला खूप भूक लागली आहे. सुनबाईने काय बनवले आहे? त्यांनी आतुरतेने विचारले. निर्मला देवीने काहीच उत्तर दिला नाही आणि गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन 2 भाकरी बरोबर लोणचं घेऊन आल्या. हे काय? आज पण शिळी भाकरी? ही तर मला चावताही येत नाही अगं. काही गरम नाही का? आज नाश्ता नाही बनवलं का काही? हो, सँडविच बनवले होते, परंतु मुलांनी जास्त खाल्ले तेव्हा संतोषराव यांचं लक्ष टेबलवर ठेवल्यावर प्लेटवर गेले. मुलांनी जास्त नाही खाल्ले. त्यांच्या आईने त्यांना बळजबरी त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि मुलं जास्त खाऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी उष्ट ताटात तसंच ठेवलेलं होतं. निर्मला देवी म्हणाल्या, जाऊ द्या, जे भेटत आहे ते तुम्ही खा. तुम्हाला माहीत आहे ना? तर मला माहीत आहे, पण आणि आपण काही करू शकत देखील नाही आणि काही बोलू पण शकत नाही, कारण शेवटी आपल्याला इथेच राहायचं आहे. जसं देव दिवस दाखवत आहे ते बघून घेऊया आपण. तसे पण आता किती दिवस आपले जगण्याचे बाकी आहेत? निर्मला देवी उदास होऊन म्हणाल्या, माहीत नाही कोणत्या जन्माच्या वाईट कर्माची शिक्षा भोगत आहोत आपण. शिक्षा मिळत आहे आपल्याला. या जन्मात तर आपण कधी कोणाचा वाईट विचार केला नाही आणि कोणाचं वाईट देखील केलं नाही. संतोषराव शिळ्या भाकरी खात होते, परंतु दात नसल्या कारणाने त्यांना 2 घास सुद्धा त्या भाकरी खाता येत नव्हत्या, म्हणून ते उपाशीच शेवटी राहिले. थोड्या वेळानंतर त्यांची सून सुनीता स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाक करण्याची तयारी करू लागली. स्वयंपाक बनवू लागली. तिच्या सासू-सासऱ्यांना पाहून तिने तोंड वाकडे केले. तेव्हा दोघे उठले आणि मग त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले. बेडवर पडून देवाचं नामस्मरण करू लागले. त्यांना उपाशी पोटी नामस्मरण पण करता येत नव्हतं. पोटात कावळे खोकत होते. संतोषराव म्हणाले, निर्मला, स्वयंपाकघरात जाऊन सुनबाईला विचारून ये की ती आपल्याला कधीपर्यंत जेवायला देणार आहे. माझ्यासाठी गरम नरम भाकर घेऊन ये. निर्मला देवी स्वयंपाकघरात जातात तेव्हा त्यांना पाहून त्यांच्या सुनेला राग येतो आणि म्हणते, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, जेव्हा मी स्वयंपाक बनवते त्यावेळेस तुम्ही स्वयंपाकघरात येत जाऊ नका. तुम्ही हेच पाहण्यासाठी येतात ना की मी माझ्या पतीसाठी आणि मुलांसाठी काय बनवत आहे. तसे पण मी आता त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे. जेव्हा भाकर बनवेल ना तेव्हा आवाज देईल मी तुम्हाला. आता तुम्ही तुमचं हे रडकं तोंड घेऊन तुमच्या रूममध्ये जाऊन बसा. मला त्रास देऊ नका. तिची बडबड अशी सुरूच होती. सुनीताच्या तोंडातून असे उत्तर ऐकल्यानंतर त्या परत आल्या. त्यांना सुनीताचं बोलणं ऐकून तिथं उभं राहणं अशक्य होतं, म्हणून त्या रूममध्ये येऊन शांतपणे पलंगावर येऊन बसल्या. त्यांना पाहून संतोषराव म्हणाले, काय झालं निर्मला? काय म्हणाली सुनबाई? अहो, ती जेवण बनवत आहे. स्वयंपाक झाल्यावर आवाज देते म्हणाली. संतोषराव पोट धरून जेवणाची वाट बघत बसले होते. मग कितीतरी वेळानंतर सुनीताने निर्मलाबाईंना आवाज दिला, सासूबाई, जेवण बनवलेलं आहे. भूक लागली असेल तर जेवून घ्या. मी जरा बाहेर जाऊन येते. असे म्हणत ती घराबाहेर निघून गेली. संतोषराव आणि निर्मलाबाई यांना खूप जोरात भूक लागली होती, म्हणून ते त्वरित स्वयंपाकघरात आले. संतोषराव निर्मलाबाईंना म्हणाले, निर्मला, आता पोटात खूप दुखत आहे, लवकर जेवायला वाढ मला. असे म्हणत त्यांनी चटई अंथरली व त्याच्यावर बसले. निर्मलाबाई यांनी पोळ्यांचा डबा उघडला तर त्याच्यात फक्त लहान 3 पोळ्या होत्या.
त्या तर संतोषराव यांनाच पुरणार नाही. आणि भाजीचं पातेलं उघडून पाहिलं तर त्यामध्ये बटाट्याची भाजी होती. तीही दोघांना पुरेशी अशी भाजी नव्हती. सुनबाईला चांगल्या प्रकारे माहीत आहे की यांना बटाट्याची भाजी जमत नाही. त्यांना ती भाजी खायची नाहीये. तरी सुनबाईंनी ही भाजी का बनवली? निर्मलाबाईंनी फ्रीज उघडलं तर त्यामध्ये भांड्यात दही ठेवले होते. निर्मलाबाईंनी घाबरत घाबरत थोडंसं दही एका वाटीत काढलं आणि ती वाटी संतोषरावांच्या ताटात ठेवली आणि दोघांचं ताट घेऊन त्या जेवायला बसल्या. त्यांनी संतोषराव यांच्या ताटात 2 पोळ्या ठेवल्या व स्वतःला एकच पोळी घेतली. संतोषरावांना खूप भूक लागली होती आणि ताटात फक्त कागदासारख्या 2 पोळ्या होत्या आणि बायकोच्या ताटात 1 पोळी. तेव्हा त्यांनी 1.5 पोळी खाल्ली आणि पोटावर हात फिरवत म्हणाले, खूप पोट भरलं आहे. आता एकही घास खाण्याची इच्छा नाही मला बघ. निर्मल, ही अर्धी पोळी तू खाऊन घे. मला आता भूक नाहीये. निर्मलाबाई म्हणाल्या, अहो तुम्ही खा की, मला इतकी भूक नाही. जेवण झालं आहे माझं. खरं तर दोघांनाही खूप भूक लागली होती. परंतु आपल्या जोडीदाराने उपाशी राहू नये म्हणून दोघे एकमेकांना खोटं बोलत होते. जेवण झाल्यावर निर्मलाबाईंनी सगळी भांडी घासून ठेवली. संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा उदय आला तेव्हा निर्मलाबाईंनी त्याला विचारले, तुझ्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या संपल्या आहेत अरे. त्यांनी तुला आणण्यास सांगितल्या होत्या, आणल्या आहेत की नाही त्या गोळ्या? तेव्हा उदय चिडून रागाने म्हणाला, आई तुमचं काम करण्याव्यतिरिक्त मला अजून भरपूर कामं असतात. नाही आणल्या गोळ्या. तसे पण 2-3 दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर काही होणार नाही बाबांना. या महिन्यात खूप खर्च आहे, त्यामुळे गोळ्या पुढच्या महिन्यात आणतो. निर्मलादेवी यांचा चेहरा उतरून गेला होता. जे अपत्य एवढ्या दिवसांनी प्रार्थना आणि नवस केल्याने झालं होतं, ते अपत्य हेच दिवस दाखवण्यासाठी झालं होतं का? मी तर स्वतःची कधीच पर्वा केली नाही. शेतातील कामे करून नेहमी उदयला लहानपणाचं मोठं करण्यात दिवस घालवले. उदय जेव्हा पण काही खाण्याचा हट्ट करायचा, त्याला काही आवडायचं हातातील कामं सोडून त्याला बनवून खाऊ घालत होती मी. त्याच्या शिक्षणासाठी किती मेहनत घेतली, शेतीही विकून टाकली होती आणि त्याच्या शिक्षणासाठी पैसा लावला. तेव्हा म्हणत होता, मी तुम्हाला ऐसा ऐशो आरामात ठेवीन की तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल. आणि आज हे दिवस दाखवतोय तो आम्हाला. उदयला थोडी पण डोकेदुखी झाली तरी मी पागल होत होते. त्याला औषध द्यायचं, डोकं दाबून द्यायची, घरगुती उपाय पण करत होते. फक्त काही झालं तरी माझं बाळ बरं व्हावं, माझा उदय बरा व्हावा एवढी फक्त काळजी आई करू शकत होती. आणि आज त्या मुलाला आपल्या आईवडिलांची काहीच काळजी नाही आहे आणि त्याच्याजवळ त्याच्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या आणण्यासाठी, फक्त गोळ्या आणण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. एकच मुलगा आहे, त्याला सर्व सुख आणि योग्य संस्कार देऊ शकतो आपण. त्यामुळे दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही. आणि आता तोच मुलगा बदललाय. याच मुलाच्या संगोपनासाठी मी माझ्या इच्छा मारत आले होते आणि याच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण केल्या मी लहानपणी त्याच्या. आमच्याकडून उदयच्या संगोपनात काय कमतरता राहिली? विचार करत असताना निर्मलादेवी यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्या एकटक उभ्या राहून उदयकडे पाहतात. हा तोच उदय आहे जो कधीच माझा पदर सोडत नव्हता. कायमच मला बिलगून असायचा आणि आज तो माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. तेव्हाच उदयने त्याच्या मुलांना आवाज दिला, हे बघा, मी तुमच्यासाठी फुटबॉल आणला आहे. दोन्ही मुलं लहान वयात समजदार झाली होती. पप्पा, आमच्याकडे फुटबॉल आहे. काही महिने अजून भागले असते त्या फुटबॉलवर. कशाला तुम्ही आणलात? त्यापेक्षा तुम्ही आजीने सांगितलेल्या आजोबांच्या गोळ्या आणि आजीसाठी नवीन चप्पल घेऊन आले असते तर बरं झालं असतं. हे ऐकल्यानंतर उदय अतिशय रागात आला. आता तुम्ही आई बाबा तुम्ही माझ्या मुलांचे कान भरत आहात का? तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही का? मला माझ्याच मुलांपासून दूर करत आहात का? माझ्या पाठीमागे माहीत नाही माझ्या मुलांना काय शिकवत असणार तुम्ही. मुलांना तर नवीन आणलेल्या वस्तू खूप आवडतात आणि आज ते मला नको म्हणून म्हणतायत. तुम्ही दोघं मला कधी सुख समाधानाने आयुष्य जगू देणार आहात की नाही आई बाबा? तुम्हाला तर चांगलं वाटत नसेल मी माझ्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत आनंदात राहावं. तुला लाज वाटत नाही का? आम्हाला तू काय बोलत आहेस? आम्हाला का वाटेल आमच्या मुलांनी दुःखी राहावं? आम्ही तर तुला नेहमी आनंदात राहावं असा आशीर्वाद देत असतो. ज्या प्रकारे तुला तुझ्या मुलांवर प्रेम आहे अगदी तसंच प्रेम आमचं तुझ्यावर आहे. आमचा पण तू लाडका आहेस. ही गोष्ट वेगळी आहे, तुला तुझ्या आई वडिलांचा अपमान करताना जरासुद्धा लाज वाटत नाही.
आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते उदय, संतोषराव ओरडून त्याच्यावर म्हणाले. सुनीता, या दोघांना रात्रीचं जेवण देऊ नकोस आणि दोन्ही मुलांना यांच्यापासून लांब ठेव. त्यांना यांच्यासोबत बोलू देऊ नकोस. उदयने त्याचा निर्णय सांगून त्याच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केले. रात्री संतोषराव यांना शुगरची गोळी न भेटल्यामुळे त्यांची शुगर लेवल वाढली आणि सकाळचं जेवण त्यांना 12 वाजता भेटले होते आणि तेही अर्धपोट जेवण होतं. जेवण न भेटल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला. बेडवर ते तसेच पडले होते. तेव्हा निर्मलादेवी ओरडत होत्या, दरवाजा उघडा, मलाच नका जेवण देऊ, परंतु तुमच्या वडिलांना तरी जेवायला द्या. अरे उदय, यांनी तुला किती कष्ट करून लहानाचं मोठं केलं आहे. तुझ्यासाठी ते कित्येक रात्र जागले आहे. तुझ्या आजारपणात स्वतः उपाशी राहून तुला तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ त्यांनी आणून दिले होते. यांना तरी जेवण दे. असं बोलून बोलून निर्मलादेवी थकून गेल्या होत्या. परंतु मुलाने आणि सुनेने दरवाजा उघडला नाही. सकाळी रूममध्ये काहीच हालचाल झाली नाही किंवा आवाजही आला नाही. उदय त्याचा नाश्ता करून ऑफिसमध्ये निघून गेला. मुलं शाळेत आणि सुनीता मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यासाठी घरातून बाहेर निघून गेली. संध्याकाळी सर्वांनी जेवण केलं, परंतु आई वडिलांकडे कोणाचंही लक्ष केलं नाही. जेवण झाल्यावर ते दोघेही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी शेजारच्या काकूने सुनीताला विचारलं, आज काकी दिसत नाहीत. दररोज तर यावेळी काका बाहेर पार्कमध्ये जायचे आणि काकी बाहेर दिसत असायच्या. हो, ते झोपलेले आहेत आता म्हातारपणात, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आणि सकाळी त्यांचा डोळा लागला आहे, त्यामुळे त्यांना कशाला उठवायचं, सुनीता गोड शब्दात म्हणाली. थोड्या वेळाने ती आत आली. रूममध्ये खरोखरच शांतता पसरली होती. 2 दिवस काहीच आवाज नव्हता. म्हणून तिने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिले, तिचे सासरे बेडवर आणि तिची सासू जमिनीवर झोपलेली होती. तिने दोघांनाही हलवलं तेव्हा सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांचेही प्राण निघून गेलेले होते. तिने घाबरून उदयला कॉल केला. तो घरी आला तेव्हा सुनीता त्याला म्हणाली, उदय, चांगलं झालं दोघं सोबतच निघून गेले. लेकसुद्धा जिवंत राहिला असता तर आपलं जगणं अवघड झालं असतं. त्या दोघांनी लवकरात मग सर्व नातेवाईकांना कळवलं आणि दोघांचे दुःखाचे 15 दिवस असेच निघून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर उदय आणि सुनीताचं जीवन साधारण चालूच होतं. दोन्ही मुलं आता मोठी झाली होती. ती नोकरी करत होते. उदय आणि सुनीताने त्या दोन्ही मुलांची लग्न केले, कारण त्यांना म्हातारपणी सुनांचं सुख भेटावं म्हणून. मोठ्या मुलाची पत्नी थोडी मॉडर्न होती. तिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचंच नव्हतं. ती दररोज भांडणं करत होती आणि स्वयंपाकसुद्धा बनवत नव्हती. घरातील वातावरण दूषित राहू लागलं. त्यामुळे, बेटा, तू तुझ्या पत्नीला समजावून सांग. आईसोबत कशी बेशरमासारखी बोलत असते, वेगळं राहण्याचा हट्ट करत असते. एकत्र कुटुंबात खरं सुख असतं. तू तुझ्या पत्नीला जरा धाकात ठेव. उदयने त्याच्या मुलाला समजावलं. पप्पा, संस्काराबद्दल तर तुम्ही बोलूच नका, आणि ही माझी पत्नी आहे. हिची इच्छा नाही इकडे राहण्याची, त्यामुळे एका फ्लॅटमध्ये आम्ही पाहिलं आहे. त्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघेही तिथेच जाऊन राहणार आहोत आणि आमचं नवीन आयुष्य जगणार आहोत. परंतु बेटा, आता आमच्या दोघांचं वय झालं आहे. आम्ही दोघे इथे कसे राहणार आहोत. त्यांच्या मुलाने त्यांचं एक ऐकलं नाही आणि वेगळं राहण्यासाठी निघून गेला. त्याच्यामुळे मग तेव्हा त्यांच्या लहान मुलाच्या पत्नीने सुद्धा हट्ट केला. जेव्हा मोठ्या जाऊबाई वेगळ्या राहू शकतात तर आपण काय या म्हाताऱ्यांची सेवा करायची. मला पण आता वेगळं राहायचं आहे. मोठा मुलगा सुमित पण वेगळा झाला आणि लहान मुलगा अमित पण वेगळा राहायला निघून गेला. उदय एका प्रायव्हेट जॉबवर होता, त्यामुळे त्याला रिटायरमेंटनंतर पेन्शन नव्हती भेटत. त्याला पेन्शन कोणत्याच प्रकारे नव्हती. उरलेल्या पैशात त्याने थोडे दिवस कसं तरी घर चालवलं. नंतर पैसे संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला कॉल केला. म्हणाले, अमित, प्रत्येक महिन्याला थोडे पैसे देत जा आम्हाला. माझ्याकडचे सर्व पैसे संपले आहेत. त्यावर तो म्हणाला, पप्पा, माझे खर्च बरेच आहेत. माझं कुटुंब आहे. मी तुम्हाला पैसे पाठवले तर माझं कुटुंब कसं चालणार. तेव्हा सुमितला लहान भावाला सुमितकडे पैसे मागा तुम्ही. सुमितने सुद्धा अशाच प्रकारे स्पष्टपणे नकार दिला. जेव्हा मोठा भाऊ पैसे देत नाही तर मी का देऊ. आता दोघांची उपाशी राहण्याची वेळ आली होती. घरातील राशनसुद्धा संपत आलं होतं. हळूहळू घरातील सर्व सामान त्यांनी विकलं. उदय त्यांच्या मुलांना कॉल करत होते, पण त्यांची मुलं त्यांचं कॉल देखील उचलत नव्हते. आता उदयची दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात राहायला निघून गेले. सुनीताचे सर्व दागिनेसुद्धा त्यांनी विकले. तिचं शरीरसुद्धा आता म्हातारं झालं होतं. पोट आता भाकर मागत होतं आणि सुनीता आता लोकांच्या घरात भांडी घासत होती, कारण ती पोट भरू शकेल. एका दिवशी रात्री उदयला अर्धांगवायू झाला आणि दोघांची अवस्था खूप वाईट झाली.
घर मालकाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले पैसे न दिल्यामुळे. दोघे घर सोडून जाऊ लागले तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत होते, स्वतःच्या आईवडिलांवर अत्याचार करणाऱ्यांची अशीच अवस्था होत असते. त्या लोकांचे बोलणे ऐकून त्या दोघांना त्यांचं वाईट वागणं आठवायला लागलं. उदय आणि सुनीताने एका मंदिराचा आधार घेतला. आता त्यांना थोडंसुद्धा मनाला सुख भेटत नव्हतं. त्यांच्या मनात पश्चातापाची आग जळत होती. त्यांना ते सर्व अत्याचार आणि ते बोलणं आठवत होतं. आज त्या दोघांना जाणवलं होतं त्यांच्या मुलांची यात काहीही चूक नाही. त्यांनी तेच केलं जे उदय आणि सुनीताने त्यांच्या आईवडिलांसोबत केलं होतं किंवा आईवडिलांना करताना त्यांनी पाहिलं होतं. जर उदय आणि सुनीताने त्यांच्या आईवडिलांची सेवा केली असती, त्यांच्यावर मानसिक अत्याचार केला नसता, त्यांचं मन दुखवलं नसतं, तर कदाचित आता म्हातारपणी त्यांना हे भोग भोगावे लागले नसते. त्यांना आता पश्चाताप होऊ लागला होता त्यांच्या वागण्याचा. ते त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार ठरू लागले. कारण उदयने त्या दिवशी रात्री त्यांच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केलं होतं. मला माझा झालेला गुन्हा मान्य करायचा आहे. मला वाटत आहे मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा भेटावी. मी सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्यात बरोबरीची भागीदार आहे. मी सुद्धा शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे. मुलांनी आपला आज तिरस्कार केला आहे. आज 2 मुलं असून सुद्धा आपण एकटे आहोत. सुनेते, मी माझ्या दोन्ही मुलांना गुन्हेगार नाही समजत. कारण लग्नानंतर मी सुद्धा तेच केलं होतं जे तुम्हाला सांगितलं होतं. आता आपली मुलं सुद्धा सुनांचं बोलणं ऐकतील ना. तेव्हा ते दिवस होते आणि आज हे दिवस आहेत. तेव्हा माझे आईवडील हातबल झाले होते आणि आज आपण त्यांच्या जागेवर आहोत. आपण सुद्धा हातबल आहोत. परंतु आता सहन करण्याची आपली बारी आहे. दोघं मंदिराच्या आत गेले आणि देवाला प्रार्थना केली. आता आम्हाला शिक्षा मिळायला हवी. आता ही अपराधी भावना सहन होत नाही. परंतु आता त्यांचा नाईलाज होता. दोघे आता मंदिरासमोर बसून भीक मागत आहेत. मित्रमैत्रिणींनो, आईवडिलांवर अन्याय करणारे कधीच आनंदात नाही राहू शकत. म्हणून आपल्या आईवडिलांचा कधीच अपमान करू नका. त्यांना कधी दुखवू नका. त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, तुम्हाला मोठं केलं आहे. त्यांच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे हे कधीच विसरू नका. ते कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत. म्हणून त्यांना कधीही दुखवा नका. तर मग मित्रमैत्रिणींनो, आपण आईवडिलांना किंवा सासूसासऱ्यांना जर त्रास देत असाल तर आपली मुलं तेच बघून आपल्याशी नक्कीच तसेच वागतील, जसे की उदय आणि सुनीताबरोबर वागले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही जशाच तसं ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.